ग्रॅज्युटी कशी मोजावी? 5 वर्षे व त्यापेक्षा जास्त सलग सेवा झालेल्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर किंवा राजीनाम्यानंतर किंवा मृत्यू अथवा आजारी अथवा अपघातामुळे अपंगत्व आल्यानंतर ग्रॅज्युटी मिळते. नोकरीच्या प्रत्येक वर्षासाठी व्यवस्थापन कर्मचाऱ्याला 15 दिवसाचा पगार ग्रॅज्युटी म्हणून देईल. सेवा समाप्त झालेल्या महिन्यातील पगार यासाठी आधारभूत धरला जाईल. शेवटच्या 6 महिन्यापेक्षा अधिक झालेली नोकरी ही 1 वर्षच समजले जाईल. उदाहरणार्थ, जर तुमचा शेवटचा पगार हा 30,000 रुपये आहे, यात तुमचा पगार 31 दिवसाचा असो किंवा 28 दिवसाचा, तो 30च दिवसाचा धरला जाईल. त्या 30 दिवसातून 4 दिवस सुट्टीचे वगळता 26 दिवसांचा पगार मानला जाईल. आता तुमचा पगार हा 30,000 रुपये आहे. 30,000 भागिले 26 इज इक्वल टू 1,154 हा तुमचा एका दिवसाचा पगार आहे. आता एका दिवसाचा पगार म्हणजेच 1,154 गुणिले 15 दिवस, त्याचबरोबर 17,310 एवढी रक्कम तुमची एका वर्षाची ग्रॅज्युटी झाली. आता एका वर्षाची ग्रॅज्युटी 17,310 रुपये आहे. तर जेवढे वर्ष आपण कार्य केले त्या हिशोबाने जर आपण उदाहरणार्थ बघितले 10 वर्षे आपण काम केले तर 17,310 गुणिले 10 याच हिशोबाने 1,73,100 एवढी तुमची ग्रॅज्युटी झाली. आता जेवढे वर्ष आपण काम केले ते मोजून आपली ग्रॅज्युटी माहिती करू शकता. जर तुमची कंपनी तुम्हाला ग्रॅज्युटी देत नसेल किंवा अन्य काही तक्रार असतील तर त्या संदर्भात तुम्ही आमच्याकडे संपर्क साधू शकता. धन्यवाद.